नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 जानेवारीला आपला गट ब चा पेपर जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे. ठीक आहे. 11 जानेवारी आपल्याला आपला तो फोकस ठेवायचा आहे. 11 जानेवारीला होणाऱ्या गट क च्या पेपरसाठी आपण भूगोलाची तयारी आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. ठीक आहे. सध्या नवीन प्रिपरेशनच्या मागे कुठे लागू नका आपण आणि रिव्हिजन फक्त मेनली फक्त रिव्हिजन आपल्या करण्यासाठी आपल्याला वेळ आहे. त्यामध्ये गट क मध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यावर फक्त एक ओव्हरलुक म्हणून आपण हे सेशन अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. 2021 आणि 2022 मध्ये नेमके कोणते कोणते क्वेश्चन आले गेले तेव्हा 15 क्वेश्चन यायचे. ठीक आहे. तर ते असे जवळपास 30 क्वेश्चन आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. जिथे कुठे एक्सप्लेन करण्याची गरज पडली मला तिथे एक्सप्लेनेशन सुद्धा देईल मी आणि जिथे डायरेक्टली स्टॅटिक क्वेश्चन असेल तिथे आपण स्टॅटिक पद्धतीने तो आन्सर जे आहे ते टिक करणार आहोत. ठीक आहे. चला सेशनला सुरुवात करूयात. आपण सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे आधी क्वेश्चन वाचूया नंतर ऑप्शन कडे जाऊयात. पहा सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारला गेला याच्यामध्ये जनगणनेवरती प्रश्न तुम्ही पाहता 41 नंबरच्या क्वेश्चन पासून सुरुवात झालेली आहे. जनगणना 2011 मध्ये जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे. इन शॉर्ट 0 ते 6 वर्ष वयोगटातील जर का आपण म्हटलं तर बाल लिंग गुणोत्तर आपल्याला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता याच्या दोन्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवा तुम्ही 2001 मध्ये सुद्धा 2011 मध्ये सुद्धा. ठीक आहे. आधी तर आन्सर कडे जाऊया. 2011 मध्ये किती होतं लिंग गुणोत्तर बाल लिंग गुणोत्तर तर जवळपास 894 होतं. बरोबर आहे. 2011 मध्ये किती होतं 894 होतं. पण जर का थोडंसं मागच्या याच्याबद्दल बोललो आपण. ठीक आहे. जुन्या लिंग गुणोत्तराच्या बद्दल जर का बोललो लक्षात घ्या याच्यामध्ये 2001 मध्ये जर का तुम्हाला बाल लिंग गुणोत्तर विचारलं तर याची संख्या किती होती जवळपास 913 होती. आता जर का पाहिलं आपण 2011 मध्ये तर किती पाहता तुम्ही जवळपास 894 पाहता. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स दिसतोय तुम्हाला. आधी लिंग गुणोत्तर जास्त होतं आता कमी आहे. 19 ने तुम्हाला काय झालेलं दिसून येते घट झालेली दिसून येते. -19 का बरं लिहिलं कारण की याच्यामध्ये घट झालेली आहे. बाल लिंग गुणोत्तरामध्ये घट झालेली आहे. त्यांचं जर का प्रमाण विचारलं 2011च्या लोकसंख्येनुसार 2011च्या लोकसंख्येनुसार बाललिंग गुणोत्तराचं किंवा बाललिंग म्हणजे बालक जे आहेत यांचं महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी प्रमाण किती % होतं असं जर का विचारलं गेलं तर 11.9 सांगा. जवळजवळ 12%. पण आपण एकदम ॲक्युरेट घेऊया 11.9% एवढं काय होतं प्रमाण होतं. आणि त्याच्यातही सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आणि सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारे सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी पाहता तुम्ही तर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक. ठीक आहे. सर्वाधिक कुठे पहिला तर गडचिरोली येतो याच्यामध्ये. दुसरा तुम्हाला येता नसेल चंद्रपूर. एक मिनिट गडचिरोली गोंदिया चंद्रपूर असा तो क्रम आहे. ठीक आहे. गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर. गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर हे जे 3 जिल्हे आहेत त्या 3 जिल्ह्यामध्ये काय पाहतो आपण किंवा सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर तुम्हाला पाहायला भेटलं. ठीक आहे. आणि सर्वात कमी मध्ये तुम्ही पाहता कोणते कोणते याच्यामध्ये येतो सर्वात कमी मध्ये बीड. त्यानंतर दुसरा तुम्हाला पाहायला भेटेल जळगाव. बीड जळगाव आणि अहिल्यादेवी नगर हे जे 3 जिल्हे होते हे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तराचे सर्वाधिक म्हटलं तर गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन जे आहेत ते पाहत जाऊयात. थोडी इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल पाहायची आपल्याला. क्लिअर आहे पहिला क्वेश्चन तुम्हाला. चला मग पुढे जाऊयात. आपण पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळूया. सिंपल क्वेश्चन होता अगदी. इथे जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही पडेल आपल्याला. 42 नंबरचा क्वेश्चन तुम्ही वाचा. ठीक आहे. पहा महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. एकदम स्टॅटिक पद्धतीने तो क्वेश्चन विचारला गेला होता. आपल्याला माहिती आहे सर्वाधिक जर का विचारलं सर्वाधिक उंचीचं शिखर तर तुम्ही कळसुबाई सांगता. बरोबर आहे 1646 मीटरचं. पण दुसरा जो क्रमांक येतोय तो कोणाचा येतो ऑप्शनमध्ये पाहतो मी कळसुबाई, तोरणा, साल्हेर आणि घोडव नावाचं दिलेलं आहे. कोणतं यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 जे आहे साल्हेर हे काय दुसरे सर्वात उंच आपण म्हणतो. जवळपास 1567 मीटर एवढी उंची आहे त्याची. ठीक आहे. 1567 मीटर उंचीचे कोणते साल्हेर. आणि तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ट्रिक्स पण आहेत त्याला घेऊन ते कसा मी हसतो अत्रे वगैरे. ठीक आहे. तर त्या ट्रिक्सने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पहिला कळसुबाई तुम्ही म्हणणार. चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू. पुढचा प्रश्न काय विचारला गेला 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक होतं. आता ठीक आहे. आता तुम्ही जर का म्हणणार की रँडमली असे जर का 4-5 जिल्हे दिले गेले आणि त्याच्यामधलं जर का आपल्याला विचारलं तर कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. याच्यासाठी मिनिमम तुम्हाला सर्वाधिक साक्षरता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्यामध्ये एवढा डेटा तरी माहिती पाहिजे. ठीक आहे. आधी क्वेश्चनचा आन्सर काढूयात त्याच्यानंतर मग सांगतो तुम्हाला. पहा ऑप्शनमध्ये दिलं होतं पहिला त्याच्यामध्ये अमरावती आहे, त्यानंतर बीड आहे, जालना आहे आणि नंदुरबार आहे. आणि विचारलं गेलं होतं की
खालील जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण सर्वाधिक. लॉजिक हे लावलं जाऊ शकते की बाबा दिलेल्या जिल्ह्यांपैकी ज्या ठिकाणी साक्षरता सर्वाधिक असेल त्याच ठिकाणी पुरुष साक्षरता किंवा स्त्री साक्षरता सर्वाधिक तुम्हाला पाहायला भेटेल. आता हे जे रेस्ट ऑफ द 3 जिल्हे आहेत, बीड, जालना, नंदुरबार, यांचा जर का तुम्ही विचार केला तर याच्या कंपॅरिझनमध्ये ओव्हरऑल साक्षरतेच्या बाबतीत तुम्हाला अमरावती जो आहे तो सर्वात पुढे दिसेल. ठीक आहे, म्हणून या लॉजिकने आपण जाऊ शकतो की बाबा तिथे स्त्री साक्षरताही सर्वाधिक असेल आणि पुरुष साक्षरताही सर्वाधिक असेल आणि त्याचं खरोखर आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 1च आहे की अमरावती जिल्हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्त्री साक्षरता सर्वाधिक पाहायला भेटते दिलेल्या जिल्ह्यांपैकी. ठीक आहे, आता साक्षरतेच्या बद्दल जर का आपण बोललो, ठीक आहे, साक्षरतेच्या बद्दल थोडं बोलूया. साक्षरता, आता साक्षरता तुम्हाला माहिती आहे की बाबा एक म्हणजे लिहिता आणि वाचता आलं पाहिजे, थोडीशी तेवढी ॲबिलिटी असली पाहिजे, त्याला आपण साक्षर असं म्हणतो, म्हणजे कोणती एक भाषा वगैरे. ठीक आहे, आणि त्यात जर का विचारलं गेलं 2001 हे आकडेवारी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का. 2001 मध्ये आपली साक्षरता ते पॉईंट्समध्ये घेत नाही, मी ओव्हरऑल घेतो बरं का, म्हणजे जास्त कठीण नाही जाणार आपल्याला लक्षात ठेवायला. 2001 मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर 76% होती जवळपास. 2011 मध्ये जर का पाहिली तर जवळपास 82% होती रे, बरोबर आहे. म्हणजे डिफरन्स जर का घेतला तर साक्षरता वाढलेली आहे की घटलेली पाहायला भेटेल तुम्हाला, तर साक्षरतेमध्ये वाढ झालेली आहे. किती पर्सेंटने? ठीक आहे, तर 6% तुम्हाला वाढ झालेली दिसून येते. ठीक आहे, असं आपण त्याला लिहू शकतो. म्हणजे त्यानंतर पहा, जर का तुम्हाला विचारलं गेलं की बाबा हे झालं 2001, 2011, त्यानंतर ग्रामीण साक्षरता पुरुष आणि स्त्रियांच्या बद्दल सुद्धा बोलूया. पहा, सर्वात पहिला तर पुरुष साक्षरता जर का विचारला गेली तर 85% सांगा, 88% सॉरी. पुरुष साक्षरता जर का विचारला गेली तर जवळपास 88% सांगा. पण स्त्री साक्षरता जर का विचारली गेली, हे 2011ची आकडेवारी, स्त्री साक्षरता जर का विचारला गेली तर 75% सांगा. ठीक आहे, किती पर्सेंट? 75%. स्त्रियांची साक्षरता दर जो आहे तो थोडासा कमी होता. त्याच्यामध्ये आणखी 2 पॉईंट्स येतात, एक ग्रामीण साक्षरता, एक शहरी साक्षरता. ठीक आहे, पहा इथे लिहितो ग्रामीण आणि शहरी. कंपॅरिझन तुम्ही इझिली करू शकता की बाबा शहरी जो भाग आहे त्याच्यामध्ये साक्षरतेचा दर थोडासा जास्त राहील, ग्रामीणमध्ये कमी राहील. ग्रामीणमध्ये होतं ते पर्सेंटेज 77% जवळजवळ, आणि शहरीमध्ये होतं जवळपास 88%. ठीक आहे, किती पर्सेंट रे? 88% तुम्हाला जवळपास पाहायला भेटतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो डेटा आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याच्यात जर का विचारलं बाबा सर्वाधिक साक्षर कोणते, घनता आणि साक्षरता नेहमी लक्षात ठेवायचा पॉईंट आहे. घनता आणि साक्षरतेमध्ये सर्वाधिक म्हटलं तर पहिला जो क्रमांक येतो तो कशाचा येतो, तर मुंबई उपनगरचा. पहिला मुंबई उपनगर, मग मुंबई शहर तुम्हाला पाहायला भेटेल, त्यानंतर नागपूर आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर अकोला आहे, अमरावती आहे. आणि सर्वात कमी साक्षरतेमध्ये जर का विचारले गेले तर कोणते जिल्हे सांगणार तुम्ही? नंदुरबार आहे, जालना आहे, धुळे आहे, त्यानंतर परभणी आहे आणि गडचिरोली आहे. हे सर्वात कमी साक्षरतेचे जिल्हे होते. ठीक आहे, एवढा तो डिकोडेड जो क्वेश्चन आहे तुम्हाला करून दिलेला आहे साक्षरतेला घेऊन. क्लिअर आहे का सर्वांना? चला मग पुढे जाऊया. ऑप्शन नंबर 1 काय होतं, त्याचं अगदी बरोबर उत्तर असणार होतं. चला पुढे जाऊन नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोणते? अगदी सोपा क्वेश्चन आहे तो. असे प्रश्न जे आहेत तुम्हाला माहिती आहे की आता हे क्वेश्चन आपल्याला विचारला जाणार. एवढे सोपे नाही, काही ठिकाणी इझी, म्हणजे आपण म्हणूया की बाबा लेवल मेंटेन केल्या जाते, काही ठिकाणी इझी जे आहे, इझी लेवल जे आहे ते मेंटेन करतात. पण आता एवढे तुम्हाला इझी क्वेश्चन पाहायला भेटले नाही. ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आता होऊन गेले याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. पहा क्वेश्चन वाचा. महाराष्ट्रातील सर्वात पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं असं विचारलं गेलेलं होतं. ठीक आहे, सर्वात पहिलं जलविद्युत केंद्र कोणतं? कोणते कोणते दिलेलं आहे? एक वीर आहे, राधानगरी आहे, कोयना आहे आणि खोपोली आहे. आता मॅक्सिमम जणांना असं वाटेल की बाबा ते कोयना पाहिजे, कारण की बऱ्यापैकी मोठं आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा वगैरे तुम्ही म्हणता. ठीक आहे, असं तसं, त्याच्यामुळे ते कोयना आहे का? तर नाही मित्रांनो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते काय? खोपोली आहे बरं का. सगळ्यात पहिलं जे जलविद्युत केंद्र होतं ते खोपोली होतं. कधी चालू झालं होतं? 1915 मध्ये टाटा पॉवरच्या सहाय्याने ते सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे, जर का तसं पाहिलं आपण रायगड जिल्ह्यामध्ये, बेसिकली रायगड जिल्ह्यामध्ये 1915 मध्ये, 1915 मध्ये. ठीक आहे, कोणाच्या सहाय्याने? टाटा पॉवरच्या सहाय्याने आपण हे खोपोलीचे जलविद्युत केंद्र आहे ते सुरू केलं होतं. महाराष्ट्रातील सर्वात पहिलं आणि भारतातील सर्वात पहिलं खाजगी तत्वावरचं होतं ते. ठीक आहे, त्याला आणखी काय म्हणू शकता तुम्ही? भारतातील सर्वात पहिले खाजगी तत्वावरील. ठीक आहे, भारतातील सर्वात पहिले खाजगी तत्वावरील जलविद्युत केंद्र जर का विचारलं गेलं तुम्हाला तर आपलं हेच सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, कोणतं? खोपोलीच सांगायचं आपल्याला. क्लिअर आहे का सर्वांना? जिल्हा रायगड असणार आहे त्याच्यामध्ये. चला पुढे बोलू. पुढच्या क्वेश्चनच्या बद्दल पाहायचं आपल्याला. ठीक आहे, पहा
पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला की बाबा भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशाला भारताचे रुहर असं म्हटलं ते रूर म्हटलेलं आहे त्याला, ठीक आहे. रूर असं प्रोनाउन्सिएशन आहे, रुहर म्हणा तुम्ही, रूर म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शनमध्ये पहा कोणते कोणते: कोलकाताचा हुगळी औद्योगिक प्रदेश, अहमदाबादचा वडोदरा औद्योगिक प्रदेश, मदुराईचा कोयंबटूर बेंगलुरू औद्योगिक प्रदेश आणि लास्टमध्ये छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. कोणता आन्सर पाहिजे तर याचा ऑब्व्हियस आहे ऑप्शन नंबर 4 जे आहे छोटा नागपूर पठार. याला आपण काय म्हणतो तर म्हणजे भारताचे रुहर म्हणून सुद्धा ओळखले जातात. भारताचं रुहर असं का बरं म्हटलं गेलं त्याला, युरोप जो खंड आहे, युरोपमध्ये जर्मनीमध्ये रुहर नावाचा एक औद्योगिक प्रदेश पाहता, भला मोठा औद्योगिक प्रदेश आहे तो, ठीक आहे. तो काय तर एका प्रकारे खनिज संपत्तीने समृद्ध आहे, वेगवेगळी खनिजे तिथे आढळतात. मग असा आपल्या भारतामध्ये कोणता प्रदेश आहे का तर तो आहे छोटा नागपूर पठारी प्रदेश, ठीक आहे, आपल्या भारताचा. आणि जवळपास जर का पाहिलं तर 4 राज्यांमध्ये तुम्हाला त्याचा विस्तार दिसून येईल. तिकडे जर्मनीमध्ये रुहर आहे, म्हणून मग भारताचं रुहर कोणतं तर छोटा नागपूर पठार, ठीक आहे. असं त्याच्या मागे लॉजिक आहे. पहा बोलू याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया थोडं, लक्षात घ्या. छोटा नागपूर पठाराच्या बद्दल जर का पाहिलं तर हा जो आहे जवळपास 4 राज्य मी म्हटलं तुम्हाला कोणते कोणते, एक पश्चिम बंगाल, ठीक आहे, पश्चिम बंगाल, त्यानंतर याच्यामध्ये ओडिसा, त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, थोडासा छत्तीसगडमध्ये सीजी लिहितो फक्त. छत्तीसगड या राज्यांमध्ये काय दिसून येईल तुम्हाला त्याचा विस्तार दिसून येतो. सरासरी उंची जर का आपण पाहूया तर जवळपास 700 मीटरच्या जवळपास सरासरी उंची आहे. 700 मीटर एवढी सरासरी उंची, ठीक आहे, कशाची आपल्या छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेशाची. त्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 मोठे मोठे पठार पाहायला भेटतात तुम्हाला. याचे नावं मस्ट लिहून ठेवा तुम्ही जर का हा क्वेश्चन पेपर असेल तुमच्याकडे तर, ठीक आहे. कोणते कोणते याच्यामध्ये तुम्ही पाहता कोदामारचे पठार, कोदामारचे पठार. याच्याचमध्ये तुम्ही पाहता हजारीबागचे पठार, ठीक आहे. याच्याचमध्ये तुम्ही पाहता रांची पठार, ठीक आहे, रांची पठार, ठीक आहे. हे जे 3 पठार आहेत हे कोणत्या औद्योगिक प्रदेशाचे किंवा कोणत्या पठाराचे भाग आहेत तर छोटा नागपूर पठाराचे भाग आहेत. उद्या चालून क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला की बाबा छोटा नागपूर पठाराचे खालीलपैकी कोणते तुम्हाला म्हणजे खालीलपैकी कोणते पठार त्याचे भाग पाहायला भेटतात तर हे 3 आहेत ते कोदामार, हजारीबागचं पठार आणि रांची पठार. या पठारामध्ये, ठीक आहे, पारसनाथ नावाचं एक सर्वात उंच शिखर तुम्हाला पाहायला भेटेल. हा पॉईंट नोट करून ठेवायचा आहे. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट पॉईंट की या पठारी प्रदेशामध्ये एक खूप महत्त्वाची नदी वाहते की जी दगडी कोळशाने खूप जास्त समृद्ध आहे किंवा जिचं खोरं दगडी कोळशाने समृद्ध आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि प्रामुख्याने खचदरीतून वाहणारी नदी आहे ती. नदीचं नाव लक्षात ठेवायचं आहे दामोदर नदी. कोणती? दामोदर नदी, ठीक आहे. ही जी दामोदर नदी आहे ही दगडी कोळसा, ठीक आहे, दगडी कोळशा म्हणजे हिचं जे खोरं आहे दामोदर नदीचं हे दगडी कोळशाने समृद्ध आहे असं म्हटलं जाते. त्याच्यासोबत ही खचदरीतून वाहणारी नदी आहे, खचदरीतून वाहणारी, ठीक आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना इथपर्यंत? छोटा नागपूर पठाराबद्दल राहील का लक्षात सगळ्यांना? चला मग आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ऑप्शन नंबर 4 जे होतं त्याचं अगदी बरोबर उत्तर असणार होतं. चला पुढे जाऊया. मग पुढचा जो पॉईंट आहे त्याच्याबद्दल बोलू, ठीक आहे. आता हा स्टॅटिक क्वेश्चन आहे, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन वगैरे नाही देणार मी तुम्हाला. आपण डायरेक्टली आन्सर काढत जाऊया याचं आणि मग समोर वळत जाऊया, ठीक आहे. पहा सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे, क्वेश्चन काय दिलेलं तुम्हाला की जुळ्या जुळवायच्या होत्या. 4 जिल्हे दिलेले आणि त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रकल्पांचे नावं, ठीक आहे. कोणते कोणते? एक सातारा आहे, अमरावती आहे, हिंगोली आणि रत्नागिरी आहे, ठीक आहे. ऑप्शनमध्ये नातूवाडी, सावळी, आंधळी आणि शहानूर. एकाच याच्याहून निघते तुमचं आन्सर आहे. जर का हे 3 माहिती नसले, शहानूर प्रकल्प तर सांगता येईल तुम्हाला. शहानूर नदीवरती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावतीमध्ये. ऑप्शन नंबर बी मध्ये 4 पाहिजे होतं, ठीक आहे. बी मध्ये 4 याच ठिकाणी ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर झालं असतं, ठीक आहे. पहा आता बाकीचे सुद्धा पाहून घेऊया. ए मध्ये 3 असतं म्हणजे सातारामध्ये आंधळी, त्यानंतर अमरावतीमध्ये शहानूर, हिंगोलीमध्ये सावळी आणि रत्नागिरीमध्ये नातूवाडी प्रकल्प तुम्हाला पाहायला भेटेल, ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? असे प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प किंवा जलसिंचन प्रकल्प आधी खूप जास्त विचारलं जायचे म्हणजे, ठीक आहे. हे थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला. ऑप्शन नंबर 1 काय झालं याचं करेक्ट आन्सर झालं. चला पहा पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळूया. परत एकदा स्टॅटिक क्वेश्चन आहे, हे पाठांतराचा भाग आहे. हा थोडंसं हे पाठच पाहिजे असं म्हणा तुम्ही. आणि सोपी सुद्धा आहे, एवढं काही असं हार्ड अँड फास्ट त्याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. 2-3 वेळा जर का वाचले तर लक्षात येऊन जातील तुमच्या. कोणते अभयारण्य दिलेलं आणि ठिकाणाचे नाव दिलं आहे. पहिला दिलेलं आहे तानसा, यावल, माळढोक आणि नागझिरा. आणि या ठिकाणी ठिकाण जे आहेत त्यांचे जिल्हे कोणते कोणते? जळगाव आहे, ठाणे आहे, सोलापूर आणि गोंदिया, ठीक आहे. कोणतेही याच्याहून तुम्ही आन्सर काढू शकता. तानसा जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये रे? ठाणे जिल्ह्यामध्ये सांगणार तुम्ही. यावल जळगाव जिल्ह्यामध्ये, माळढोक आपल्या सोलापूरमध्ये आणि नागझिरा कुठे? नागझिरा म्हटलं म्हणजे कंपल्सरी गोंदिया जिल्हा आला पाहिजे. ऑप्शन पहा तुम्ही.
ए मध्ये ऑप्शन नंबर 2 पाहिजे तुम्हाला, ए मध्ये 2 इथे आहे, इथे आहे. बी मध्ये ऑप्शन नंबर 1 पाहिजे, बी इथेच आहे. फक्त ऑप्शन नंबर 1 काय झाला याच्यामध्ये करेक्ट आन्सर झाला आपलं. क्लिअर आहे का? हे एकदा ओव्हरलुक करून घ्या. म्हणजे जलसिंचन प्रकल्प झाले, तसं जलसिंचन प्रकल्प जे आहेत ते आपण नद्यांच्या केसमध्ये कव्हर करून घेत असतो, पण हे अभयारण्य जे आहे, वनांचा जो भाग येतो, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर व्याघ्र प्रकल्प, हे एकदा आपण वाचून घेतले पाहिजेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे वळू. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची जनगणना जास्त आहे असं म्हटलं गेलेलं आहे तुम्हाला. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे. आता हे सगळ्या जिल्ह्यांची आपण पाठ करत बसणार आहे का? ठीक आहे, तर थोडंसं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करू. पहिला दिलेलं त्याच्यामध्ये औरंगाबाद, दुसरा दिलेला जळगाव, तिसरा दिलेला नांदेड, चौथा दिलेला यवतमाळ. या चारही ऑप्शनपैकी तुम्ही 2 ऑप्शन तर इझिली एलिमिनेट करणार की बाबा नांदेड आणि यवतमाळ जे आहे यामध्ये जर का पाहिलं तर डेव्हलपमेंट एवढी तुम्हाला पाहायला भेटणार नाही, किंवा त्या भागामध्ये तुम्हाला लोकसंख्या जी ती एवढी जास्त एकवटलेली दिसून येणार नाही. ठीक आहे, जेवढी की या 2 जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यातही आपण काय कन्फ्यूज करणार, म्हणजे आपल्याला कशामध्ये कन्फ्युजन की बाबा औरंगाबाद जो तो इंडस्ट्रियल जर का यांनी पाहिला, इंडस्ट्रियल जर का पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहिला तुम्ही, तर थोडासा जास्त डेव्हलप आहे जळगावपेक्षा. पण याचा करेक्ट आन्सर जे आहे मित्रांनो की बाबा सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत जर का कोणता या दोघांपैकी, औरंगाबाद जळगावपैकी, तो जळगाव जिल्हा आहे. ठीक आहे, जळगाव जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक लोकसंख्या पाहायला भेटेल या चारही ऑप्शनपैकी. ठीक आहे, आता पहा लोकसंख्येवर विचारलं गेलेलं, थोडासा रिवाईज करून घेऊया आपण हा पॉईंट सुद्धा. ठीक आहे, पहा काय बोलला जाईल, लोकसंख्या. ठीक आहे, याच्यात 2-3 पॉईंट्स कोणते बोलले जातील की बाबा सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे एकदा रिवाईज करू, सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे. लोकसंख्येच्या बाबतीत सर्वाधिक जर का म्हटलं तर कोणते कोणते पाहायला भेटतात तुम्हाला? सगळ्यात पहिला येतो त्याच्यामध्ये ठाणे. ठीक आहे, कंपल्सरी पहिला ठाणे, दुसरा पुणे, तिसरा मुंबई उपनगर, त्यानंतर चौथा नाशिक आणि 5वा नागपूर. ठीक आहे, एकंदरीत ठाणे, पुणे, उपनगर, नाशिक आणि नागपूर. आणि जर का विचारलं सर्वात कमी लोकसंख्येच्या केसमध्ये, ठीक आहे, हे सर्वाधिक, बरं का, हे सर्वाधिक आणि सर्वात कमी लोकसंख्या आहे बाबा असे. सगळ्यात पहिला सिंधुदुर्ग, दुसरा गडचिरोली, त्यानंतर तिसरा हिंगोली, चौथा वाशिम आणि 5वा भंडारा. सांगा तुम्ही. ठीक आहे, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा हे काय झाले सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे. आता थोडंसं जर का आपण पुरुष आणि स्त्रियांच्याबद्दल जर का बोललो, ठीक आहे, हा एक छोटासा पॉईंट फक्त रिवाईज करून घेऊ. पुरुष लोकसंख्या, ठीक आहे, पुरुषांचं जर का 2011 नुसार बोलतोय बरं का आपण, 2011 नुसार जर का पुरुषांचं प्रमाण पाहिलं महाराष्ट्रामध्ये तर किती उत्तर येते? 51.82%. 51.82%. ठीक आहे, याच्याहून तुम्ही स्त्रियांचं प्रमाण काढू शकता इझिली. 51.82% फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्याहून स्त्रियांचं प्रमाण कसं काढणार? 100 वजा 51.82 करा तुम्ही, स्त्रियांच्या लोकसंख्येचं प्रमाण दिसेल तुम्हाला. ठीक आहे, किती होते स्त्रियांचं प्रमाण? तर 48.18%. ठीक आहे, 48.18% एवढं काय होतं स्त्रियांचं प्रमाण. संख्या जर का विचारली की बाबा पुरुषांची संख्या किती होती, तर याच म्हणजे याच्यावरूनच, याच व्हॅल्यूवरून तुम्ही संख्या काढू शकता. काय नाही, संख्या काढताना फक्त पहा संख्या कशी काढाल की पुरुषांची संख्या किती होती? 5 ॲज इट इज ठेवा, हा 1 काढून टाका फक्त, हा 82 पॉईंट देऊन 82 ॲज इट इज ठेवा, CR लावून टाका पुढे, म्हणजे 5,82,00,000 5.82 CR एवढी काय होती त्यांची संख्या होती. मी सांगितलंय सुद्धा तुम्हाला युट्यूबला वगैरे किंवा स्त्रियांची संख्या काढायची आहे तर पुरुषांच्या स्त्रिया काय असतात? अर्धांगिनी असतात असं तुम्ही म्हणता. 5 जो आहे तो ॲज इट इज ठेवा आणि हा 82 जो आहे याचा अर्धा करून टाका, 41 CR. ठीक आहे, म्हणजे एकाच व्हॅल्यूवरून तुम्ही 3-4 व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, 5,41,00,000 एवढी काय होती महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची संख्या होती 2011च्या नुसार. क्लिअर आहे का सगळ्यांना? लोकसंख्या जो आहे तो एकदम जनरल क्वेश्चन विचारला गेला होता म्हणून हे रिवाईज करून दिलेलं आहे. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर काय झाला त्याच्यामध्ये जळगाव जो जिल्हा आहे त्याचा सर्वाधिक तुम्हाला लोकसंख्या पाहायला भेटणार. पुढे बोलू, पुढे बोलू. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांच्या वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता? ठीक आहे, अचूक उतरता क्रम कोणता असं विचारलं गेलेलं. ठीक आहे, उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वाधिक
सर्वात वर असा ठेवा की जिथं सर्वाधिक पर्जन्य पडतं महाराष्ट्रामध्ये, आणि एवढं बेसिक सर्वांना माहिती असलं पाहिजे किंवा माहिती असेलच की आपला आंबोली जो आहे, आंबोली ठिकाण जे तुम्ही पाहता त्या ठिकाणी काय सर्वात तुम्हाला पर्जन्य जास्त पाहायला भेटतं. ऑप्शनमध्ये पाहून घ्या तुम्हाला 3 ठिकाणी आंबोली दिलेलं आहे, आंबोली आणि इथे. ऑप्शन नंबर 3 डायरेक्ट एलिमिनेट झाला. आंबोलीच्या नंतर पहा कोणता ऑप्शन दिलेला आहे, लोणावळा दिलेला आहे, लोणावळा आहे आणि महाबळेश्वर आहे. पहा लक्षात घ्या, आंबोलीच्या नंतर जर का सर्वाधिक पाऊस कुठे पडत असेल ऑप्शनमध्ये दिलेल्याप्रमाणे लोणावळा की महाबळेश्वर, तर ते महाबळेश्वर आहे बरं का. ऑप्शन नंबर 2 याच्यात काय झालं असतं, तुमचं बरोबर उत्तर झालं असतं, लोणावळा कॅन्सल झालं असतं. पहा एकदा सिरीज पाहून घेऊया. पहिला आंबोली येतो, त्याच्यामध्ये दुसरा महाबळेश्वर, तिसरा माथेरान आणि चौथा मग क्रमांक तुम्हाला लोणावळ्याचा वगैरे जाताना असेल. आणि आंबोलीमध्ये जर का बोललं तर 7000 mm पेक्षा जास्त तुम्हाला वार्षिक पर्जन्य जे आहे त्याची नोंद होताना दिसते. कुठे? आंबोली या ठिकाणी. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर. चला पुढे जाऊ, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? आधी विचारले जायचे असे क्वेश्चन वस्ती भूगोलावरती क्वेश्चन होते आपल्याला, आता हे थोडेच तुम्हाला पाहायला भेटत नाही. ठीक आहे, ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, ऑप्शनमध्ये दिलेला आहे पहिला क्रमांक वर्तुळाकार आहेत का, दुसरा क्रमांक आहे विखुरलेल्या, तिसरा आहे त्याच्यामध्ये केंद्रित वसाहती आहेत का, आणि चौथा आहे अर्ध केंद्रित वसाहती आहेत का. ठीक आहे, सेमी कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स तुम्हाला दिसतात का. पहा बुंदेलखंड जर का प्रदेश पाहिला आपण तर तो मेनली तुम्हाला 2 स्टेट्समध्ये स्प्लिट झालेला दिसेल, 2 राज्यांमध्ये विभागलेला दिसतो. कोणता? वरच्या भागाला असलेला एक उत्तर प्रदेश आणि त्याच्या खाली असलेला एक मध्य प्रदेश, यांची जी बॉर्डरचा एरिया आहे समजा. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये मॅक्सिमम आहे बुंदेलखंड, पण थोडासा जो भाग आहे तो उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जाताना दिसतो तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्या वसाहती, तर ऑप्शनकडे आपण थोडंसं जाऊया आता. पहा तो जो भाग आहे बुंदेलखंड हा पठारी तर आहे, पण त्याच्यासोबत डोंगराळ भाग सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, याची वैशिष्ट्य काय आहे की बाबा हा पठारी स्वरूपातला तर आहेच, पण याच्यासोबत डोंगराळ भाग सुद्धा आहे. ठीक आहे, मग आता याच्यावरून तुम्ही लॉजिक लावू शकता. वर्तुळाकार प्रकारच्या वस्त्या म्हटलं की तुम्ही एखादं म्हणजे तलाव किंवा सरोवर वगैरे असेल त्याच्या गोल अवतीभोवती संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट, त्याला तुम्ही वर्तुळाकार म्हणणार. केंद्रित प्रकारचे एकदम तुम्हाला सपाट जो भाग आहे समजा त्याच्यामध्ये पाहायला भेटेल, ज्याला तुम्ही कॉम्पॅक्ट सेटलमेंट म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर अर्धकेंद्रित वगैरे याच्यामध्ये येणार नाही. पण ऑप्शन नंबर 2 जे आहे विखुरलेल्या, म्हणजे ज्याला तुम्ही डिस्पर्ड सेटलमेंट म्हणतात, कारण की डोंगराळ भाग जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा विखुरलेल्या स्वरूपामधल्या वस्त्या पाहायला भेटतात. ठीक आहे, वेगवेगळे उद्देश असतात त्यांचे, भटकी शेती, त्यानंतर तुम्ही पाहता स्थलांतरित शेती वगैरे, यासाठी ह्या वस्त्या म्हणजे वसवल्या जात असतात. कोणत्या? आपल्या डिस्पर्ड, म्हणजे ज्याला तुम्ही हे म्हणता विखुरलेल्या स्वरूपातल्या म्हणता. ठीक आहे, मग बुंदेलखंडमध्ये कोणत्या प्रकारच्या आहे तर विखुरलेल्या स्वरूपातल्या. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालं असतं. चला पुढे जाऊयात. मग नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. पहा 51 नंबरचा सोपी क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचा तुम्ही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आलं. कोणत्या ऑप्शनमध्ये? गुगामल आहे, संजय गांधी आहे, त्यानंतर चांदोली आहे आणि लास्टमध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी वगैरे. ठीक आहे, काय आन्सर आहे त्याचा? ऑब्वियस आहे ऑप्शन नंबर 1 जे आहे गुगामाळ किंवा गुगामल ज्याला तुम्ही म्हणता. कोणत्या जिल्ह्यामध्ये? आपला अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यामध्ये असलेलं गुगामल. ठीक आहे, याचं नाव त्याला देण्यात आलं होतं. तसं जर का पाहिलं आता गुगामल राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आलं असं आपण म्हणतो ना, कधी भेटला होता त्याला दर्जा? ऍक्च्युअलमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे तो 1972-73चा वगैरे तुम्हाला पाहायला भेटेल किंवा 73-74 तुम्ही म्हणू शकता समजा. पण एक्झॅक्टली हा जो आहे गुगामाळ जो राष्ट्रीय उद्यान आहे याला गुगामाळ राष्ट्रीय उद्यान कधी जाहीर करण्यात आलं होतं तर ते 1975 मध्ये जाहीर करण्यात आलं होतं. ठीक आहे, 1975ची घटना आहे ती. त्यावेळेस तुम्हाला हे पाहायला भेटेल कन्व्हर्जन, व्याघ्र प्रकल्पापासून तो राष्ट्रीय उद्यान झाला होता, दर्जा त्याला दिला होता आपण. ठीक आहे, काय आन्सर असणार आहे त्याचा? ऑप्शन नंबर 1 असणार आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. पुढचा क्वेश्चन हा एक सोपी क्वेश्चन आहे आणि करंटमध्ये सध्या थोडंसं चर्चेत सुद्धा आहे हा पॉईंट. ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते रे? ठीक आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये पाहा तुम्ही. अप्पर वर्धा धरण आहे, त्याच्यामध्ये लोअर वर्धा धरण आहे, उजनी धरण आहे आपलं सोलापूर जिल्हा भीमा नदी, आणि भंडारदरा धरण तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, कोणतं असलं पाहिजे ते? विल्सन धरण कशाला म्हणता तुम्ही तर भंडारदराला म्हणता. बरोबर आहे, विल्सन धरण किंवा आर्थर लेक. भंडारदरा धरण तुम्ही म्हणता अहिल्यादेवीनगरमध्ये प्रामुख्याने पाहायला भेटेल. पण करंटमध्ये आपण पाहतो की ते म्हणजे हे जे नाव होतं ते जलाशयाचं आर्थर लेक त्याला म्हणायचो आपण, त्याला आता काय नाव देण्यात आलं रे तर म्हणजे 2024 मध्ये तुम्ही पाहता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय. ठीक आहे, भांगरे जलाशय हे त्याला करंटमध्ये नाव देण्यात आलं आहे भंडारदरा धरणाच्या जलाशयाला. लक्षात राहील सगळ्यांना. प्रवरा नदीवरती धरण पाहायला भेटेल तुम्हाला, प्रवरा जी की गोदावरीची उपनदी असणार आहे आपल्या. बरोबर, चला पुढे जाऊ.
पुढे जाऊया, पुढच्या क्वेश्चनच्या बद्दल बोलूया. सोपी क्वेश्चन आहे हा. जर का नाही सॉल्व्ह करत असला करायचा म्हणजे करताना जर का याला हे झालं थोडासा त्रास झाला तर आपण थोडं बेसिक लॉजिक एक लावू शकतो त्याच्यामध्ये. काय म्हटलेलं आहे की भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते. ठीक आहे, भारतामध्ये विचारलेलं आहे. आता भारतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे जमिनीची धूप होते की नाही याच्यावर तुम्ही लॉजिक लावू शकता. पहिलं दिलेलं आहे वृक्षतोड. भारतामध्ये जर का पाहिलं वृक्षतोड होत राहते आजकाल तुम्ही पाहता, बरोबर आहे. त्यामुळे पहिलं कारण वृक्षतोड होते, त्याच्यामुळे जमिनीची धूप होते. पहिलं कारण तर बरोबर आहे. दुसरं की कुरणांचा नाश होताना तुम्हाला दिसेल, कारण की जर का तुम्ही पाहिलं म्हणजे कुरणांचा नाश म्हणजे आपण म्हणू की बाबा एखादा जो भाग आहे त्याला फोकस केला तर त्याच्यामध्ये अतिचराई वगैरे तुम्हाला पाहायला भेटते. ओव्हर ग्रेझिंग सारखे प्रकार आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे गुरंढोरं जे आहेत ते एकाच भागामध्ये चारण्यासाठी वगैरे नेले जातात. कुरणांचा नाश होतो आणि कुरणांचा जर का नाश झाला तर त्यापासून तुम्हाला काय पाहायला भेटते की माती भुसभुशीत होते आणि जमिनीची धूप व्हायला ती कारणीभूत ठरते. म्हणून ऑप्शन बी सुद्धा याच्यामध्ये बरोबर. ऑप्शन नंबर सी पहा, भटकी शेती. भटकी शेती, स्थलांतरित शेती हे सुद्धा त्याच्यामध्ये येताना दिसतात तुम्हाला. ठीक आहे, की बाबा 6-6 महिन्याच्या कालावधीसाठी जंगलामध्ये आदिवासी जमाती वगैरे जे असतात ते जंगल तोड करतात, म्हणजे जंगलाची कटाई करतात. तो जो म्हणजे ते जे जंगल असतं किंवा ते जे वृक्ष असतं त्यांना जाळतात, त्याची राख त्या मातीमध्ये मिसळतात, तिथे शेती करतात. त्याला एका प्रकारे तुम्ही भटकी शेती किंवा स्थलांतरित शेती म्हणता. ठीक आहे, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची धूप होणार. आणि लास्टमध्ये अयोग्य लागवड पद्धती जर का असली तर याच्यामुळे सुद्धा तुम्हाला जमिनीची धूप थोड्याफार प्रमाणामध्ये होताना दिसते. म्हणून करेक्ट आन्सर काय झालं असतं की बाबा चारही ऑप्शन जे आहेत त्याच्यामुळे जमिनीची धूप होणार आहे. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व काय की बाबा हे कारण तुम्हाला पाहायला भेटतात जमिनीचे धुपीचे. सॉइल इरोजन म्हणजे मातीचा वरचा जो सुपीक थर आहे त्याला वाहून म्हणजे तो तुम्हाला विविध कारणांनी वाहून जाताना दिसतो, त्याला तुम्ही काय म्हणता जमिनीची धूप किंवा सॉइल इरोजन असं म्हणता म्हणजे. ठीक आहे, चला पहा मग पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनच्या बद्दल बोलू. पहा आसाम हे थोडंसं रायटिंगसाठी ठेवतो मी आपल्याला, कारण की या क्वेश्चनबद्दल बोलल्या जाऊ शकतं. ठीक आहे, पहा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त रिकामी जागाचे साठे उपलब्ध आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. पहिला आहे खनिज तेल, दुसरा आहे लोह खनिज, तिसरा आहे दगडी कोळसा आणि लास्टमध्ये वरीलपैकी नाही. वरीलपैकी नाही तर नसणार असते, या तीनपैकी एखादा असू शकते. खनिज तेल, लोह खनिज आणि दगडी कोळसा. डायरेक्टली आन्सर सांगतो. आसाम म्हटलं आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कशाचे साठे वगैरे विचारले तर सांगायचं की बाबा खनिज तेलचे आहेत ते. ठीक आहे, कशाचे आहेत त्याच्यामध्ये खनिज तेलचे. असं का बरं, कारण की 2 ते 3 त्याच्यामध्ये तुम्ही मोठमोठे क्षेत्र पाहता की जिथं खनिज तेल बऱ्यापैकी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बऱ्यापैकी घेतलं जातं. म्हणजे पहा कोणते कोणते. पहिला जो तुम्ही पाहता तो म्हणजे त्याच्यामध्ये तो नाव आहे त्याचं दिग्बोई. ठीक आहे, दिग्बोई. दिग्बोईच्या नैऋत्येला जर का तुम्ही 32 किलोमीटर गेले, ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिसेल नाहरकटिया दुसरा क्रमांक. नाहरकटिया. आणि नाहरकटियाच्या जर का परत तुम्ही नैऋत्येला 40 किलोमीटर गेले, ठीक आहे, तर इथे दिसेल तुम्हाला दिग्बोई, नाहरकटिया आणि मोरन हुग्रीजन नावाचं तिसरं. मोरन हुग्रीजन. ठीक आहे, हे असे 3 क्षेत्र तुम्हाला जवळपास पाहायला भेटतात आसाममध्ये एकट्या. त्याच्यातही इथे दिग्बोईला जवळपास 80 तेलाच्या विहिरी तुम्ही पाहणार, 80 तेल विहिरी. नाहरकटियाला जवळपास 60 तेलाच्या विहिरी तुम्ही पाहणार आणि मोरन हुग्रीजन जो आहे इथं तुम्ही 20 तेलाच्या विहिरी पाहता. म्हणजे बऱ्यापैकी मोठं क्षेत्र तुम्हाला पाहायला भेटतं की जिथे आसाममध्ये काय असणार आहे मग खनिज तेल तिथं म्हणजे घेतलं जातं, त्याचं उत्पादन वगैरे घेतलं जातं. समजा क्लिअर आहे का सगळेजण, किंवा त्याचे साठे उपलब्ध आहेत. उत्पादन नाही म्हणूया, त्याचे साठे उपलब्ध आहे असं म्हटलं जाऊ शकतं. क्लिअर आहे. दिग्बोई, नाहरकटिया आणि मोरन हुग्रीजन असं लक्षात ठेवायचं आपल्याला. चला मग पुढे जाऊ, पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू. पहा काय म्हटलेलं आहे की बाबा खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर नाही किंवा नाहीत म्हणजे चुकीचे विधान शोधायचे आहेत आपल्याला. सगळ्यात पहिलं विधान काय दिलेलं आहे की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे. ठीक आहे, पहिलं विधान जे आहे ते अगदी बरोबर दिलेलं तुम्हाला. चिखलदरा जर का बेसिकली पाहिलं आपण अमरावती जिल्ह्यामध्ये असणार. सातपुडा माउंटेन रेंजेस ज्या जातात समजा गाविलगड टेकड्याच्या भागामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं, हे चिखलदरा थंड हवेचं ठिकाण पाहायला भेटतं. पहिलं विधान बरोबर. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागामध्ये आहे. अरे ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आहेत का? दक्षिणेकडे आपल्याला ते शंभू महादेव वगैरे नाही का जाताना दिसत. महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये जाताना दिसतात तुम्हाला, किंवा उत्तर भागामध्ये यांचा आढळ आहे आपले गाविलगड आणि मेळघाटचा. म्हणून हे विधान काय झालं याच्यामध्ये चुकीचं. सी विधान. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे कोणता? बालाघाट. हे तर विधान बरोबर आहे. ठीक आहे, शंभू महादेव खाली पाहता तुम्ही, त्याच्यावर तुम्ही बालाघाट डोंगर रांग पाहता. बरोबर आहे, हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकता की हे विधान काय याच्यामध्ये बरोबर. चुकीचं निवडायचं होतं, चुकीचं एकच आहे ऑप्शन नंबर बी. फक्त विधान बी जे आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं याच्यामध्ये करेक्ट आन्सर झालं असतं आपलं. क्लिअर आहे का सर्वांना इथपर्यंत? ऑप्शन नंबर म्हणजे 55 काय झालं असतं ऑप्शन नंबर 3 झालं असतं. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण.
ठीक आहे. पहा, हा म्हणजे जवळपास 15 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले गेले होते. एक जो 2021चा पेपर आहे, नंतर 2022चा जो पेपर आहे त्याच्याबद्दल सुद्धा बोलूयात आपण. एक मिनिट फक्त, चला पहा, लक्षात घ्या काय विचारलं गेलेलं आहे. सुरुवात होते 41 पासून की बाबा खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. अगदी सोपा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. फक्त भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगायचं होतं खालीलपैकी 4 ऑप्शनपैकी कोणतं राज्य असणार होतं. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला राजस्थान, दुसरं दिलेलं आहे महाराष्ट्र, तिसरं उत्तर प्रदेश आणि चौथं आंध्र प्रदेश. कोणतं सांगणार आहे मग त्यातलं? ऑब्वियस आहे पहिलं जे ऑप्शन आहे राजस्थान. हे काय एरिया वाईज सगळ्यात मोठं. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार जर का पाहिलं तर पहिला क्रमांक कशाचा? राजस्थानचा. पहिला राजस्थान. दुसरा कशाचा येतो? मध्य प्रदेशचा. तिसरा कशाचा येतो? महाराष्ट्राचा. आणि चौथा जर का म्हटलं तर तुम्हाला उत्तर प्रदेश वगैरे पाहायला भेटेल. ठीक आहे. राजस्थान, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. पण जर का लोकसंख्येच्या नुसार विचारलं तुम्हाला, लोकसंख्या सर्वाधिक, हे तर झालं एरिया वाईज राज्याच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार. पण जर का लोकसंख्ये वाईज विचारलं, लोकसंख्येच्या नुसार जर का विचारलं तर पहिला कोणता सांगणार तुम्ही? उत्तर प्रदेश सांगा. नंतर दुसरा कोणता सांगणार? महाराष्ट्र सांगा. आणि तिसरा कोणता सांगणार तुम्ही? तर आओ ना हमरा बिहार में बिहार सांगा. ठीक आहे. म्हणजे भरपूर ट्रेंडिंगमध्ये होतं ते विधान, तुम्ही पाहिलं असेल. आओ ना हमरा बिहार में, म्हणजे आताच इलेक्शन वगैरे झालेले आहेत तिथे. ठीक आहे. लोकसंख्येवाईज उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सांगायचे. आणि क्षेत्रफळावाईज जर का विचारलं तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सांगायचं आपल्याला. ऑप्शन नंबर 1 काय याच्यामध्ये करेक्ट आन्सर. चला पहा पुढे बोलूया. 42 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत असं विचारलं गेलेलं आहे. हा पॉईंट थोडासा क्लिअर कराल बरं का एकदा. पहा कोणते कोणते दिलेले आहे त्याच्यामध्ये. पहिला दिलेला आहे त्रिपुरा, दुसरा मणिपूर, तिसरा मिझोरम आणि चौथा नागालँड एक दिलेला आहे. ऑप्शनमध्ये असलेल्यापैकी कोणतं असं राज्य आहे की जे 2 देशांना त्याची सीमा लागते रे? तर ते मिझोरम आहे बरं का. कोणतं आहे ते? मिझोरम. कोणत्या कोणत्या 2 देशांना लागते रे त्याची सीमा? तर एक म्यानमार सोबत तो बॉर्डर शेअर करतो, म्यानमार ज्याला बर्मा सुद्धा म्हणता तुम्ही. आणि दुसरं जे आहे आपला बांगलादेश. ठीक आहे. बांगलादेश या 2 देशांसोबत काय करतो तो? बॉर्डर शेअर करतो. दिलेले आहे याच्यापैकी आणखी भरपूर सारे आहेत की जे काय करतात 2 देशांशी त्यांच्या बॉर्डर शेअर करतात. तो एक पॉईंट तुम्ही क्लिअर करून घ्याल फक्त तुमच्या एंडने. ठीक आहे. 42चा ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं? करेक्ट आन्सर. चला पहा पुढे बोलू. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चनच्या बद्दल बोलूया. जोड्या जुळवा. पहा लोहपोलाद उद्योग दिलेले आहेत तुम्हाला आणि राज्य सुद्धा दिलेले आहेत. कोणते कोणते? बोकारो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर दुर्गापूर आहे, रूरकेला आहे, भद्रावती आहे आणि या ठिकाणी कर्नाटक आहे, ओडिसा आहे, पश्चिम बंगाल आणि बिहार आहे. याच्यामध्ये म्हणजे मला हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटलं की होऊ शकते मागे पुढे, पण भद्रावती हे जे नाव आहे हे थोडंसं साऊथ इंडियन नाही का साऊंड करत रे तुम्हाला. ठीक आहे. मग भद्रावती जे आहे ते कोणतं पाहिजे होतं? कर्नाटकमध्ये डायरेक्टली तुम्ही रिलेट करू शकता आणि त्याच्यावरून उत्तर सुद्धा निघते त्याचं. ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्ही 1 ठेवून पहा. डी मध्ये 1 जे आहे ऑप्शन नंबर याच ठिकाणी आहे. ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं? त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. बाकीचे सुद्धा पाहून घ्या तुम्ही. ए मध्ये 4 आलं असतं म्हणजे बोकारो जो आहे बिहार, बोकारो बिहार. त्यानंतर दुर्गापूर जर का विचारलं तुम्हाला तर ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्ही म्हणणार पश्चिम बंगाल. ठीक आहे. या ठिकाणी लिहितो पश्चिम बंगाल. राहिला तुमच्याकडे एक रूरकेला. रूरकेला कुठे ठेवणार तुम्ही? ओडिसाला. इथे ओडिसा. आणि भद्रावती कुठे? कर्नाटकला. भद्रावती कुठे ठेवणार आपण? कर्नाटकमध्ये आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे. ठीक आहे. हे काय झालं असतं याचे करेक्ट आन्सर झालं असते. ऑप्शन नंबर 2 काय झालं असतं त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं म्हणजे. ठीक आहे. पहा पुढच्या क्वेश्चनच्या पूर्वी म्हणजे पुढच्या क्वेश्चनकडे जाण्यापूर्वी एक छोट्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला किंवा एक छोट्या हे तुम्हाला द्यायचे आहे. ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सेवावलोकन 3.0 जे आहे त्याच्या म्हणजे ते बॅच जी आहे सुरुवात करणार आहोत, जी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026ला टार्गेट करणार आहे. आता या बॅचमध्ये कोणते विद्यार्थी एनरोल करू शकतात? तर त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून म्हणजे सिव्हिलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स प्रिपेअर करण्यापासून तर आपल्याला तुम्ही म्हणू शकता किंवा ॲग्रीच्या जे विद्यार्थी आहेत किंवा इतर जे राज्यसेवा आपली राज्यसेवा जी आहे ती पूर्णपणे संयुक्त तुम्हाला पाहायला भेटते. ठीक आहे. तर असे सर्व विद्यार्थी आता याच्यामध्ये एनरोल करू शकतात आणि प्रीच्या ओरिएंटेड ही जी असणार आहे ही बॅच आपण कंडक्ट करणार आहोत की ज्याच्यामध्ये सागर सर जे आहे तुम्हाला मॅक्सिमम सब्जेक्ट स्टडी गाईड करणार. तुम्ही पाहू शकता आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर अर्थशास्त्र, संपूर्ण विज्ञान वगैरे. त्यामध्ये मी आपला महाराष्ट्र भूगोल आणि चालू घडामोडी या विषयांना घेऊन काय करणार आहे? तुम्हाला गाईड करणार आहे म्हणजे. ठीक आहे. अकॅडमीमध्ये जर का बॅचच्या बद्दल आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला 3.0च्या बद्दल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर संपर्क साधू शकता. ठीक आहे. बॅच आपली ही जी बॅच आहे ही तुम्हाला 14 जानेवारीपासून स्टार्ट होताना दिसून येईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे. 14 जानेवारीपासून बॅच सुरू होत आहे. याची तुम्हाला काळजी घ्यायची किंवा दखल घ्यायची आहे म्हणजे. ठीक आहे. चला पहा पुढे जाऊयात आपण. पुढे जाऊयात आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण आपल्या वळूयात आता.
पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी सोपी क्वेश्चन तुम्ही पाहता या ठिकाणी की बाबा महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक आणि उतरता क्रम तुम्हाला लावायचा होता. ठीक आहे, उतरता क्रम जर का म्हटलं तर बाबा सर्वात उंचीचं शिखर सर्वात पहिल्या क्रमांकाला ठेवा, त्याच्यानंतर मग कमी कमी उंचीचे शिखर तुम्हाला ठेवायचे आहेत. बरोबर. आता सर्वात उंचीचं ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. सर्वात उंचीचं कोणतं? कळसुबाई या ठिकाणी. बरोबर. कळसुबाई इथे आहे, कळसुबाई इथे आहे. ऑप्शन नंबर 2 एलिमिनेट झाला. कळसुबाईच्या नंतर दुसरा क्रमांक कोणाचा येतो रे? आपण आताच क्वेश्चन सुद्धा पाहिला म्हणजे मागच्या पेपरमध्ये तुम्ही की महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात उंच शिखर कोणतं, तर ते साल्हेर तुम्हाला पाहायला भेटतं. साल्हेर इथे नाही आहे, इथे नाही आहे, डायरेक्टली एलिमिनेट झालेच ते. कळसुबाई, त्यानंतर साल्हेर, त्यानंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर. ऑप्शन नंबर 1 जे आहे याच्यामध्ये अगदी बरोबर उत्तर झालं असतं तुमचं. ठीक आहे, म्हणून हे थोडेसे शिखर जे आहेत म्हणजे उंचीनुसार आणि त्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांच्या पोझिशननुसार हे थोडंसं पाठ असणं सुद्धा आपल्या गरजेचं आहे. हे असे क्वेश्चन त्याच्यावरून आपले सॉल्व्ह होतात म्हणजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. पुढच्या क्वेश्चनच्या बद्दल बोलू. काय म्हटलं गेलेलं आहे की बाबा जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक म्हणजे जास्त आहे दिलेल्या ऑप्शनपैकी? सर्वात जास्त नाही म्हणूयात, पण ऑप्शनमध्ये जे दिलेले त्याच्यापैकी कोणाचं जास्त आहे? सातारा, औरंगाबाद, बुलढाणा की जळगाव? कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, आपण जो स्त्री साक्षरतेमध्ये जे लॉजिक तुम्ही लावलं होतं की बाबा सर्वाधिक साक्षरता ज्या जिल्ह्यांमध्ये असणार त्याच जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरता किंवा पुरुष साक्षरता जास्त असणार. तसंच सिमिलर लॉजिक तुम्ही इथे सुद्धा लावू शकता की बाबा लिंग गुणोत्तरमध्ये जर का आपण पाहिलं तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं, ठीक आहे, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे जर का पाहिले तर त्यात पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सातारा जिल्हा पाहायला भेटेल. पण हे औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव वगैरे त्यात पाहायला भेटतात का? नाही, डायरेक्टली इथून एलिमिनेट झाले असते. ठीक आहे, ऑप्शन काय झालं असतं त्याचं? ऑप्शन नंबर 1 हे त्याचं अगदी बरोबर उत्तर झालं असतं की बाबा सातारा जो जिल्हा आहे त्यात तुम्हाला बाकी दिलेल्या जिल्ह्यांपैकी सर्वाधिक लिंग गुणोत्तर पाहायला भेटेल. जनरल म्हणजे साधारण लिंग गुणोत्तरच्या बद्दल विचारलं आहे. आपण बाल लिंग गुणोत्तरला घेऊन चर्चा केलेली आहे याच्यापूर्वी. ठीक आहे, मागच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलं, मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आला होता तो क्वेश्चन. बोलूया थोडंसं याच्याबद्दल. लक्षात घ्या, जर का साधारण लिंग गुणोत्तर विचारलं तुम्हाला साधारण लिंग गुणोत्तर तर याच्या केसमध्ये थोडीशी आकडेवारी आपण पाहणं गरजेचं आहे. जसं की 2001 मध्ये 2001, 2011, त्यानंतर भारताचे, त्यानंतर ग्रामीण किती होतं आणि शहरी किती होतं. ठीक आहे, हे इथून 2011च्या नुसार जर का पाहिलं तर 2001 मध्ये विचारलं तर 922 सांगा. ठीक आहे, 922 एवढं लिंग गुणोत्तर होतं. 2011 मध्ये विचारलं तर 929 सांगा. भारताचं विचारलं तर 943 सांगा. ग्रामीण जर का विचारलं तर 903 सांगा, 952 सांगा, इथं 952. आणि शहरी जर का विचारलं तर 903 सांगायचं आपल्याला. ठीक आहे, हे थोडी आकडे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला इथे थोडासा डिफरन्स पाहायला भेटेल की बाबा 2001 मध्ये 922 होतं, आता 929 आहे. म्हणजेच काय तर 7ने लिंग गुणोत्तर काय झालेलं आहे? वाढलेलं पाहायला भेटतं तुम्हाला. इथे काय झालेलं आहे? 7ने वाढ झालेली पाहायला भेटते आपल्याला. ठीक आहे, 2001 मध्ये 922, 2011 मध्ये 929, भारताचं 943, ग्रामीणचं 952 आणि शहरीचं 903. हे आकडे पाठच पाहिजे. कधी तुम्हाला विधानांमध्ये विचारलं जाईल याचा बिलकुल अंदाज नाही म्हणजे. ठीक आहे, लिंग गुणोत्तराच्या केसमध्ये जर का आपण पाहिलं सर्वाधिक कुठे, सर्वाधिक कोणत्या ठिकाणी, तर पहिला जिल्हा येतो त्याच्यामध्ये रत्नागिरी रे. बरोबर आहे, 1122 तुम्ही म्हणता. सर्वात पहिला जो येतो त्याच्यामध्ये रत्नागिरी. ठीक आहे, सगळ्यात पहिला येतो त्याच्यामध्ये रत्नागिरी. दुसरा तुम्ही पाहता रत्नागिरी, त्यानंतर पहा दुसरा सिंधुदुर्ग, त्यानंतर येतो पहा त्याच्यामध्ये गोंदिया, त्यानंतर येतो सातारा, त्यानंतर येतो भंडारा. ठीक आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा हे सर्वाधिक लिंग गुणोत्तरच्या केसमध्ये. आणि सर्वात कमी मध्ये तुम्ही पाहता सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या ठिकाणी, तर पहिला येतो त्याच्यामध्ये मुंबई शहर. ठीक आहे, 1 मिनिट फक्त हे एकदा मुंबई शहर आहे की नाही पहा. सर्वात पहिला बरोबर आहे मुंबई शहर. त्यानंतर दुसरा जो आहे त्याच्यात मुंबई उपनगर, शहर, उपनगर, त्यानंतर ठाणे, त्यानंतर पुणे, त्यानंतर बीड. ठीक आहे, असे 5 जिल्हे तुम्ही पाहता.
ठीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा हे तुम्हाला पाहायला भेटतात सर्वाधिकच्या केसमध्ये आणि सर्वात कमीमध्ये मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, बीड. ठीक आहे, असा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, साधारण लिंग गुणोत्तराला घेऊन जर का आपण बोललो तर पहा इथे सातारा तुम्हाला दिसून येईल, म्हणून ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकी सातारा अशी एखादी हिंट आपल्याला भेटून जाते. ठीक आहे, पहा काय झालं असतं त्याचा ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर झालं असतं. पुढे जाऊयात, पहा पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू आपण. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला, महाराष्ट्रातील उष्ण पाऱ्यांचे झरे व त्यांचे ठिकाणे असलेले जिल्हे सांगा तुम्ही. कोणते कोणते? सालबर्डी, साव, वज्रेश्वरी, चांगदेव दिलेला आहे या ठिकाणी, जळगाव, ठाणे, रायगड आणि अमरावती. त्यातला सालबर्डी जो आहे तो खूप जास्त फेमस आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये असलेला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये 4 पाहिजे होता, 1 मध्ये 4 जे आहे याच ठिकाणी दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 काय झालं असतं, अगदी बरोबर उत्तर झालं असतं. बाकीचे एकदा तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे, बी मध्ये 3 आलं असतं, दॅट इज साव जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये, वज्रेश्वरी जो आहे तो तुम्हाला ठाणेमध्ये पाहायला भेटतो आणि चांगदेव जो आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये. चांगदेवच्या बद्दल जर का बोललो आपण तर पूर्णा आणि आपली तापी नदी यांचा संगम तुम्हाला पाहायला भेटेल. तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येतो प्रामुख्याने. ठीक आहे, चांगदेवच्या बद्दल बोललो तर ऑप्शन नंबर काय झालं असतं याचं करेक्ट आन्सर 4 आपलं अगदी बरोबर उत्तर असतं. चला पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू आपण. हा सुद्धा बऱ्यापैकी एक सोपी क्वेश्चन होता. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग किंवा औरंगाबाद प्रशासकीय विभाग, जुना औरंगाबाद आताचा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर का पाहिलं तर सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता होता? ठीक आहे, कोणता असणार आहे रे तो? तर बीड जो जिल्हा आहे डायरेक्टली वाचतो. तर बाकीचे सांगते तुम्हाला औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना. कोणता असणार आहे तो? बीड सर्वात मोठा असणार आहे आणि हिंगोली काय असणार आहे? क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा तुम्हाला पाहायला भेटतो. पुढचा, अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये तुम्हाला आढळणार आहे? महादेव पर्वतरांग, हरिश्चंद्र पर्वतरांग, सातपुडा की सह्याद्री पर्वतरांग? अस्तंबा जो आहे तो कुठे आढळतो आपल्याला? सातपुडा माउंटेन रेंजमध्ये. सातपुडाच्या बद्दल जर का आपण बोललो, गुजरातमधील रतनपूर पासून तुम्हाला प्रामुख्याने सुरू होताना दिसते आणि मध्य प्रदेशमध्ये असणारा अमरकंटक पर्यंत तुम्हाला विस्तार पाहायला भेटतो. महाराष्ट्रामध्ये जर का बोलले तुम्ही तर तुम्हाला थोडंसं नंदुरबार, धुळे, अमरावतीमध्ये तुम्हाला तिचा विस्तार पाहायला भेटतो. गाविलगड टेकड तिचाच भाग आहे असं आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये धनुष्याकृती आकार घेते असं आपण म्हणतो तिला, बरोबर आहे. कोणती माउंटेन रेंज? सातपुडा. सातपुडा असं नाव का बरं पडलं? 7 फोल्ड्स आहेत तिला असं म्हणतो आपण, बरोबर आहे. 7 छोट्या छोट्या पर्वतरांगा ज्या आहेत ते त्याच्यामध्ये जाताना दिसतात तुम्हाला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सातपुडा पर्वतरांगा म्हणतो, म्हणजे बरोबर आहे. अस्तंबा जो आहे तो सातपुडाचा भाग. ऑप्शन नंबर 3 त्याच्यामध्ये करेक्ट असणार होतं. चला पुढे जाऊ, पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलू. पुढचा प्रश्न काय म्हणतो तुम्हाला की बाबा महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या कर्नाटक राज्याला लागून आहेत? हे थोडंसं सीमा वगैरे थोडं प्रॉपर करून ठेवाल बरं का. गुजरातला किती, मध्य प्रदेशला किती, छत्तीसगड, कर्नाटक, त्यानंतर तुम्ही पाहता तेलंगणा आहे, त्याच्यामध्ये गोवा, त्यानंतर दीव, दमण, दादरा, नगर हवेली वगैरे, बरोबर आहे. त्यातलं कर्नाटक राज्याला किती आहेत रे? ठीक आहे, 5 आहेत, 6, 7 की 8? ऑप्शन नंबर किती असणार? ऑप्शन नंबर 7 म्हणजे 3. 7 ज्या जिल्हे आहेत त्यांची सीमा तुम्हाला कर्नाटकला लागून दिसणार. कोणते कोणते? पहिला येतो त्याच्यामध्ये पहा नांदेड. नांदेडच्या बाजूला आले तुम्ही की लातूर. लातूरच्या बाजूला आले की धाराशिव. धाराशिवच्या बाजूला जर का आले की तिथे दिसणार तुम्हाला सोलापूर. सोलापूरच्या बाजूला आले की तुम्हाला पाहायला भेटेल इथे सांगली. सांगलीच्या बाजूला सांगलीच्या बाजूला कोल्हापूर. कोल्हापूरच्या बाजूला थोडासा सिंधुदुर्गचा जो भाग आहे तो सुद्धा तुम्हाला कर्नाटक राज्याला लागून दिसणार आहे. एकूण किती झाले तुमच्याकडे? 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे, 7 जिल्ह्यांच्या सीमा काय होतात तर आपल्या कर्नाटक राज्याला लागताना दिसतात तुम्हाला. सर्वाधिक कोणत्या राज्याला सीमा लागतात महाराष्ट्राच्या? तर आपला मध्य प्रदेश जो आहे जवळपास 8 जिल्ह्यांच्या बॉर्डर जो आहे तो शेअर करतो, बरोबर आहे. त्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर अगदी नंदुरबारपासून, नंदुरबार येतं, धुळे येतं, त्यानंतर जळगाव येतं. जळगावनंतर तुम्हाला बुलढाणा येताना दिसतं, त्याच्यामध्ये अकोला येत नाही, बरोबर आहे. पण अमरावती येतं. अमरावती नंतर येणार वर्धा येणार नाही त्याच्यामध्ये. मग नागपूर येतं, भंडारा येतं, गोंदिया येतं. एकूण असे किती? 8 जिल्हे तुम्हाला पाहायला भेटतात मध्य प्रदेशच्या केसमध्ये. छत्तीसगडच्या केसमध्ये 2च. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय म्हणतो तुम्हाला? 1 इंच वायुभार म्हणजे किती? दॅट इज 1 इंच एअर प्रेशर मीन्स हाऊ मच असं म्हटलेलं आहे. ऑप्शनमध्ये पहा 3.4 मिलीबार, 4.3 मिलीबार, 34 मिलीबार की 12 मिलीबार. आता याच्यामध्ये कन्व्हर्जन सुद्धा आहे बरं का. हा 1 इंच वायुभार जो आहे हा थोडासा mm/Hg मध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि ते mm/Hg जे आहे ते त्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर सुद्धा राहतो 1.33चा. जर का तुम्ही पाहिलं तर ते 25 × 1.33 असं ॲट द एंड कॅल्क्युलेशन येतं. पण आता भूगोलामध्ये ते मी फिजिक्स ॲड करू इच्छित नाही. ठीक आहे, असं काहीतरी कॅल्क्युलेशन जर का तुम्ही करणार तर किती भेटणार तुम्हाला? ते 34 मिलीबार. सरळ लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा की बाबा 1 इंच वायुभार म्हणजे किती? तर जवळपास 34 मिलीबार त्याचं उत्तर येते. ठीक आहे, 34 मिलीबार काय असणार आहे त्याचा आन्सर असणार आहे. चला पुढे जाऊया आपण.
पुढच्या प्रश्नाच्याबद्दल बोलू. खालील विधाने पहा. खालील विधाने पहा. काय म्हणतात खालील विधाने? पहिलं विधान, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूंचे अस्तित्व कारणीभूत आहे असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा, भारताच्या भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. दोन्ही जे विधान आहेत ते एकमेकांवर रिलेट करतात. आधी लक्षात घ्या, हे जे जेट वारे आहेत उन्हाळ्याच्या काळामध्ये काय होताना दिसतं तुम्हाला? उन्हाळ्यामध्ये हे जेट वारे थोडेसे उत्तरेकडे सरकतात रे. ठीक आहे, जेट वारे काय होतात म्हणजे ज्याला तुम्ही जेट स्ट्रीम्स सुद्धा म्हणू शकता, इथे दिलेलं असेल कुठेतरी पहा. ठीक आहे, जेट स्ट्रीम्स सुद्धा म्हणतो आपण त्याला. हे काय होतात? उत्तरेकडे सरकतात उन्हाळ्याच्या काळामध्ये. उन्हाळ्याच्या काळामध्ये भारताचा जो उपखंड आहे, भारतीय भूमी जी आहे त्यावर तुम्हाला कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसून येतो. ठीक आहे, भारतीय उपखंड जे आहे समजा इथे आपण मानूया, या ठिकाणी हे जे वारे आहेत हे उत्तरेकडे सरकणार. मग जेव्हा हे वारे निघून जातील त्या केसमध्ये तुम्हाला कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसेल. मग त्याच्यामुळे काय होतं की मान्सून वाऱ्यांना ते आकर्षित करू शकतात. म्हणजे इथे कमी दाबाचा पट्टा झाला की बरोबर तुम्हाला माहिती आहे की बाबा वारे जे आहेत ते हायर प्रेशर करून लोअर प्रेशर बेल्ट कर तुम्हाला वाहताना दिसतील. पहिलं तर हे रिझन झालं, अगदी बरोबर विधान आहे. दुसरं, भारतीय भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. कारण की याच्यामध्ये जर का उन्हाळ्यामध्ये जर का आपण बोललो तर भारताची जी भूमी आहे ते बऱ्यापैकी तापताना दिसेल तुम्हाला. आणि त्याहीमुळे तुम्हाला काय होताना दिसते? कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसतो, जेणेकरून मग मान्सून वारे जे आहेत ते आकर्षित होतात आपल्याकडे. म्हणून दोन्ही विधानं काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत. ए बी बरोबर जे आहे कोणत्या ठिकाणी दिलेलं तुम्हाला? विधान ए आणि बी बरोबर. ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं? त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात. पहा पुढचा प्रश्न पाहू आपण. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? पुढचा प्रश्न काय म्हणतो तुम्हाला? किंवा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मुंबई आग्राच्या बद्दल जर का बोललो तर जुना क्रमांक होता त्याचा NH3, पण आता 2010 पासून काय झालं होतं, नंबरिंग थोडीशी चेंज झाली होती. पण आता जर का पाहिलं तर NH44 आणि NH52 याचा तुम्हाला तो भाग पाहायला भेटेल. कोणता? मुंबई आग्रा. ठीक आहे, आता याच्यामध्ये दिलेला पहिला अमळनेर, दुसरा दौंड, नाशिक आणि धुळे. त्यातलं पहा नाशिक आणि धुळेमधून तर जाताना दिसतो तुम्हाला, कारण की मुंबई आग्रा जो आहे तो प्रामुख्याने इथून धुळेमधून जाताना दिसतो, प्रामुख्याने आपण म्हणतो. पण त्यातलं अमळनेर आणि दौंड जे आहे, पहिलं तर दौंडच्या बद्दल बोलू. दौंड जे आहे ते तुम्हाला पुण्याच्या जवळ वगैरे ठिकाण पाहायला भेटेल. ठीक आहे, पण दौंडमधून वगैरे जाताना दिसतं का तो? तर नाही. पहिला तर बी 100% माहिती आपल्याला की दौंड नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे इथे बी आहे तुमच्याकडे, इथे बी आहे, इथे बी आहे आणि इथे बी आहे. ठीक आहे, डी काय झाला असता? म्हणजे चौथा ऑप्शन एलिमिनेट झाला असता. अमळनेर हे शहर येते का त्याच्यामध्ये? तर आपल्या याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये असणारं अमळनेर शहर बोरी नदीवर किंवा बोरी नदीच्या काठी वसलेलं आपण असं म्हणतो. मंगळ ग्रहाचं मंदिर आहे तिथे. ठीक आहे, हे जे शहर आहे याच्यातूनही तो जाताना दिसत नाही बरं का. हेही ऑप्शन जे आहे, ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 काय झालं असतं? याचं करेक्ट आन्सर झालं असतं की बाबा अमळनेर आणि दौंड याच्यामधून जात नाही तो. नाशिक आणि धुळेमधून काय होतं तुम्हाला जाताना दिसतो? कोणता? मुंबई आग्रा. जुना क्रमांक लक्षात ठेवायचा, NH3 होता म्हणून. ठीक आहे, चला मग पुढे बोलू आपण. पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलूया. पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला? महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे रिकामी जागा. ठीक आहे, म्हणजे या दिवशी तुम्हाला या वर्षी किंवा या ठिकाणांच्या मध्ये धावताना दिसली. पहिला ऑप्शन त्याच्यामध्ये भायखळा ते ठाणे दिलेला 1925, दुसरं दिलेलं मुंबई ते कुर्ला 1925, तिसरा त्याच्यामध्ये दादर ते बांद्रा 1918 म्हणजे 1918, दादर ते बोरिवली 1925 1925. डायरेक्टली आन्सर सांगतो याचं, फक्त एकचदा विचारलं गेलेलं आहे. उत्तर लक्षात ठेवा. कोणतं? ऑप्शन नंबर 2 दॅट इज मुंबई ते कुर्ला 1925. म्हणजे 1925 मध्ये तुम्हाला मुंबई ते कुर्ला याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली विजेवर चालणारी रेल्वे जी आहे ती धावताना दिसून आलेली आहे. ठीक आहे, चला मग पुढे बोलू आपण. पुढच्या प्रश्नाच्या बद्दल बोलायचं आहे. काय दिलेला क्वेश्चन आपल्याला? सोलापूर जिल्ह्यामधील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे रे? ठीक आहे, कोणते कोणते दिलेले आहेत त्याच्यामध्ये? पहिला ऑप्शन आहे मोर, दुसरा रोहित, तिसरा माळढोक आणि चौथा हंसक. डायरेक्टली आन्सर म्हणजे स्टॅटिक क्वेश्चन आहे तो. सोलापूर जिल्ह्यामध्ये नान्नज अभयारण्य म्हटलं की कोणता पक्षी सांगणार तुम्ही? तर माळढोक जो पक्षी आहे याच्यासाठी खूप जास्त फेमस आहे. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 काय झालं असतं? बरोबर उत्तर. लास्टमध्ये तुम्ही पाहता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबा डोंगर जो आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो रे? ऑप्शनमध्ये पहा तुम्ही, वाडी रत्नागिरी आहे, त्यानंतर करवीर आहे, पन्हाळा एक आहे आणि केदारेश्वरची वाडी आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा ॲज इट इज स्टॅटिकमध्ये फक्त लक्षात ठेवा की बाबा कोल्हापूर जिल्ह्यामधला ज्योतिबा डोंगर आपण काय म्हणतो रे त्याला? तर वाडी रत्नागिरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. दॅट इज ऑप्शन नंबर फक्त 1 किंवा फक्त ए.
हे काय झालं असतं याच्यामध्ये बरोबर झालं असतं. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते आपल्याला भूगोलाचे जे प्रश्न आहेत ते विचारण्यात आले होते. ग्रुप सी मध्ये आपण पाहतोय. ठीक आहे, पण तरीही रिव्हिजन जी आहे ती थोडीशी आपल्याला स्ट्रॉंग ठेवायची आहे. महाराष्ट्र लोकसंख्या, नदी प्रणाली वगैरे जे टॉपिक्स आहेत ते आणखी चांगले करायचे आहेत. ठीक आहे, बाकी सेशन कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑल द बेस्ट सर्वांना 11 जानेवारीच्या एक्झामसाठी. धन्यवाद.